नाशिकच्या पंचवटी कॉलेज समोर एका युवकावरती गोळीबार झालेला आहे। गोळीबारात राहुल टाक नावाचा युवक जखमी झालाय। पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। अद्याप कारण अस्पष्ट आहे। नाशिकमधील एकाच आठवड्यातील गोळीबाराची ही तिसरी घटना आहे। का गोळीबार झालेला आहे, कशामुळे हा गोळीबार करण्यात आलेला आहे हे काहीही समजू शकलेलं नाहीये। कोणी गोळीबार केलेला आहे हे देखील समजू शकलेलं नाहीये। मात्र ज्या राहुल टाकवरती गोळी झाडण्यात आलेली आहे तो जखमी झालेला आहे। प्रांजल कुलकर्णी आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। प्रांजल, नेमकं काय घडलंय, का गोळी झाडण्यात आली आहे, आता सध्या या तरुणाची तब्येत कशी आहे? प्राजक्ता, आता दुपारी 2 ते 2:15 वाजेच्या सुमारास ही घटना आहे। नाशिकच्या पंचवटी कॉलेज समोरील टकलेनगर हा जो सगळा परिसर आहे तिथे ही घटना घडलेली आहे। काही युवक जमले होते, त्यांच्यामध्ये वाद झाले आणि या वादाचं रूपांतर हे गोळीबारात झालंय असं समोर येत आहे। पोलिसांच्या प्राथमिक माहितीमध्ये पूर्व विमानाश्रयातून हा हल्ला झालेला आहे असं सध्या तरी समजतं आहे। हा जो तरुण आहे हा सध्या जखमी आहे, त्याच्यावरती नाशिकच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आणि तसं पाहिलं तर प्राजक्ता, नाशिकमध्ये पोलिसांचा वचकच राहिलेला नाही हे या घटनांमधून समोर येत आहे। कारण की या आठवड्यातील जवळपास ही तिसरी घटना आहे, त्यामुळे सध्या तरी सर्वसामान्यांमध्ये याबद्दल भीती निर्माण झालेली आहे। प्रांजल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।